एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरली मध्ये तुमचं स्वागत. आज आपण एक वेगळा पाठ पाहणार आहोत. त्यापूर्वी ही काही चित्र आहेत, ती चित्र पहा. या चित्रांमध्ये एक वेगळी गोष्ट आपल्याला जाणवते. एक वेगळ्या प्रकारची ही कला आहे, चित्रकला आहे. चित्र आपण सर्वजण काढत असतो, चित्र पाहतो. चित्र काढायला खूप जणांना आवडतं. परंतु आज ही जी चित्रकला आपण पाहतोय त्या चित्रकलेला एक विशिष्ट नाव आहे आणि विशिष्ट भागामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या विशिष्ट भागामध्ये ही चित्रकला प्रामुख्याने आढळते. वारली चित्रकला असं या चित्रकलेचं नाव आहे. आणि आज आपण जो पाठ पाहतोय तो पाठही यावरच आधारित आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 6वीच्या पुस्तकातून एक पाठ, वारली चित्रकला. प्रत्यक्षात चित्रकला ही कशा पद्धतीनं चित्र रेखाटली जातात, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर होतो, या चित्रकलेची काय वैशिष्ट्ये आहेत, कुठल्या भागात ही चित्र काढली जातात, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला. चला तर मग पाहूयात वारली चित्रकला. इयत्ता 6वी, पाठ 9वा, वारली चित्रकला. लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे. यांचा जन्म 1939 साली झालेला होता, तर यांचा मृत्यू 2006 साली झालेला आहे. लेखकांचा परिचय पाहायचा झाला तर व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा जो पाठ आहे त्यामध्ये वारली चित्रकलेविषयी आपण माहिती घेणार आहोत. खरं तर आपली भारतीय संस्कृती जी आहे ती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. तर अशी ही वारली चित्रकला आणि तिची वैशिष्ट्य आपण आज या पाठामध्ये पाहणार आहोत. पाठ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न हा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. गायनकला, नृत्यकला आणि चित्रकला यासारख्या कलांमधून आपल्याला आनंद मिळतो. यासारखी कोणती कला जोपासावी असे तुम्हाला वाटते का, ते लिहा. हा प्रश्न तुम्ही सर्वांनी खरं तर तुमच्या वहीत लिहा. त्याचं उत्तर लिहायचं आहे. कोणती कला जोपासावी म्हणजेच जतन करावी किंवा अंगीकारावी किंवा आपण त्या कलेमध्ये पारंगत व्हावं असं तुम्हाला वाटतं, याचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. आता आपण वळूयात प्रत्यक्ष पाठाकडे. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृण्मूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने आणि इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेलाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राला लाभलेला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कोणता किंवा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. तर आपण उत्तर लिहू शकतो. वारली चित्रे आहेत, लाकडी कोरीवकाम आहे, मुखवटे आहेत, मृण्मूर्ती असा शब्द आहे. मृण्मूर्ती म्हणजे मातीपासून बनलेल्या मूर्ती.
धातुकाम आहे, पाषाण मूर्ती आहेत. पाषाण म्हणजे दगड, दगडापासून तयार केलेल्या मूर्ती असतील, त्यांची वाद्य असतील, शिकारीची साधनं असतील आणि इतर कलात्मक वस्तू, या सर्वांचा समावेश आपल्या या आदिवासी कलांचा जो समृद्ध वारसा आहे त्यामध्ये करता येतो. मुळातच ही जी कला आहे ही ज्या काही नागरी संस्कृतीचा प्रभाव आपण सर्वत्र पाहतो. नागरी याचा अर्थ शहरी म्हणू शकतो आपण. थोडीशी सुधारित अशी संस्कृती जी आहे तिचा जो प्रभाव आहे त्या प्रभावापासून मुक्त अशी ही कला आहे आणि मुळातच निसर्गाकडे नेणारी आणि उपलब्ध साहित्यामधून तयार झालेली, उत्स्फूर्त आविष्कार असा शब्द आहे, त्यापासून निर्माण झालेली ही आदिवासी कला आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन, त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. या ठिकाणी वारली चित्रकला जी आहे त्या वारली चित्रकलेविषयी सांगितलेली आहे माहिती की छोटे छोटे पाडे जे असतात वारली प्रदेशामध्ये, वारली लोक जी आहेत त्यांचे जे छोटे छोटे पाडे आहेत, आपण वाड्या वस्त्या म्हणू शकतो, त्या वस्त्यांमधील जी त्यांची घरं असतात त्या घराच्या कुडांवर आणि भिंतींवर, कुडांवर, छपरांवर, भिंतींवर या ठिकाणी चौकोन आणि त्रिकोणाकृतींची चित्र काढलेली असतात. त्या ठिकाणी चौकोन आणि त्रिकोण याचा वापर केला जातो. वारली चित्रकलेचा परिपोष म्हणजे त्या ठिकाणी त्याची जी प्रगती आहे किंवा वारली चित्रकला जी समृद्ध झाली आहे ती संस्कृती आणि परंपरा, त्याचबरोबर परिसरात असणारी जी निसर्ग संपत्ती आहे त्या सर्वांचा आधार घेऊनच ही वारली चित्रकला काय झालेली आहे, समृद्ध झालेली आहे. त्यामुळं या वारली चित्रकलेमध्ये आपल्याला प्रामुख्यानं कोणकोणत्या गोष्टी आढळतात पहा. प्रश्नही येतो की वारली चित्रकलेतील जी भित्तिचित्र आहेत ती कोणत्या विषयांना धरून रेखाटलेली असतात. तर त्या ठिकाणी उत्तर आपण सांगू शकतो की ह्या चित्रकलेमध्ये, वारली चित्रकलेमध्ये धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले असते. चितारलेले म्हणजे त्या ठिकाणी काढलेले असते, दाखवलेले असते, रेखाटलेले असते. त्याचबरोबर आजूबाजूचा परिसरही असतो, परिसरातील पशुपक्षीही रेखाटलेले असतात, वृक्षवेली असतील, नदी नाले असतील, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार म्हणजे शेत, जत्रा, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व विषयांना धरून प्रामुख्यानं वारली चित्रकला ही त्या ठिकाणी वारली चित्र काढलेली आपल्याला दिसतात. आता ही बघा, या ठिकाणी शेजारी तुम्हाला इथे एक चित्र दिसेल. त्या चित्रामध्ये या बऱ्याच गोष्टी त्यांनी काढलेल्या आहेत. या ठिकाणी झाडं दाखवली आहेत, वरच्या बाजूला तुम्हाला सूर्य, चंद्रही दिसेल, त्याचबरोबर घरं आहेत, त्यानंतर विधी दिसत आहेत. इथे लग्नाचा विधी दाखवलेला आहे, मांडव घातलेला दिसतोय, तोरण आहे, नृत्य करणारी लोक आहेत, त्यांच्यासोबत त्यांची वाद्यही दाखवलेली आहेत. अशा विविध गोष्टी त्या वारली चित्रामध्ये त्यांनी, प्राणी पण दिसत आहेत पहा, वारली चित्रामध्ये काढण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न त्यांनी केलेला आहे. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. वारली चित्रकला जी आहे तिचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल
तर नुसती पाहून ती आपल्याला कळणार नाही. तर काय सांगितलं आहे लेखकांनी, तुम्ही त्या लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरा, त्यांच्याशी बोला आणि मग त्यांच्यामध्ये असणारा जो कला आविष्कार आहे त्याचा तुम्हाला शोध लागेल. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात, परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. अगदी स्पष्ट दिसते, पूर्ण निसर्गाचा इतका प्रभाव आहे या चित्रकलेमध्ये. निसर्गामध्ये असणारी जी काय विविध गोष्टी आहेत, झाडं असतील निसर्गामधली, त्यानंतर अगदी आकाशातले चंद्र सूर्यसुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत. आणि इतकी सोपी पद्धत आहे चित्र काढण्याची. साध्या तुमच्या तांदळाच्या पिठामध्ये पाणी ओतून त्या द्रवानं काय करतात, बांबूच्या काड्यांनी ही पांढरी शुभ्र चित्र रंगवली जातात. पण निसर्गातून त्यांनी याची प्रेरणा घेतलेली असते. दिसायला जरी साधी दिसत असतील तरी आकार मात्र निसर्गाकडूनच ते काय करतात, प्रेरणा घेऊन काढतात. वारली चित्रातील आकार आणि रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकाराच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. खरोखर आहे की वारली चित्रकला जी आहे, आपण म्हणतो आदिवासी लोक जे आहेत ते प्रामुख्याने ही वारली चित्रकला चित्र रेखाटतात. आणि तसं विचार केला तर कुठलंही शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही आहे. आजही हा समाज जो आहे तो शिक्षणापासून काहीसा दूर आहे, किंवा ही जी आपली शहरी संस्कृती आहे त्यापासून हा समाज दूर आहे. कुठलंही त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही आहे, तरीसुद्धा त्यांचं निरीक्षण किती छान आहे पहा, किंवा त्यांची कल्पनाशक्ती पहा. खरोखर त्याची आपण दाद द्यावी तेवढी थोडी आहे. कलेचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसताना इतकी सुंदर चित्र यांना सुचतात कशी. एखाद्या चित्रकाराप्रमाणे इतकी सुंदर सुंदर विषय आणि चित्र ती लोक काढत असतात, असाही प्रश्न आपल्याला कधी कधी पडतो. त्याचबरोबर रंगांचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ रंग देण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करतात, तांदळाचं पीठ आहे, गेरू आहे, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले आणि झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधं रफ स्केच देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. विशेष गोष्ट आहे, प्रश्न परीक्षेला येतो आपल्याला, वारली चित्र काढण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग केला जातो, किंवा रंग वेगवेगळे देण्यासाठी कशाचा वापर केला जातो. तर मुख्यतः पांढरा रंग जो आहे, तांदळाचं पीठ त्या ठिकाणी वापरलं जातं. गेरूचा रंग जो आपल्याला आता या चित्रात दिसतोय, तांबडा रंग जो आहे तो गेरूचा उपयोग करून काढलेला आहे. काजळी आहे, काजळी काळ्या रंगासाठी, हळद, कुंकू, पिवळा आणि लाल रंग. त्याचबरोबर रंगीत फुलं जी असतील त्या ठिकाणी उपलब्ध असणारी ती फुलं आणि झाडांचा चीक, ह्या सर्वांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. आपल्याला जर चित्र काढायचं असेल तर आपल्याला त्याचं रफ स्केच आधी काढावं लागतं. कच्चं आपण त्या ठिकाणी आकार काढून घेतो, नंतर आपण काय करतो, मग त्याला शेवटी फायनल करतो की ठीक आहे आता हे चित्र आपलं व्यवस्थित आहे, आकार बरोबर आहेत, प्रमाणबद्ध आहे. त्यानंतर आपण काय करतो ते निश्चित करतो. परंतु असं कुठले रफ स्केच काढत नाहीत ही लोक, आणि काय करतात, सुंदर सुंदर चित्र जशी सुचतील तसे ते आकार त्यामध्ये गुंफत जातात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा, वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यांपर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन
असते. संकेत आहेत त्यांचे ठरलेले हे की साधं झाड आपल्याला काढायचं असेल, मुळातच त्यांच्या चित्रांमध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार जास्त प्रमाणामध्ये दिसतात. त्याचबरोबर जी उभी रेषा रंगवलेली असते ते रेषा म्हणजे त्यांच्या संकेतानुसार ते आपलं शरीर आहे. त्याचबरोबर जी झाडं रंगवत असतात वारली चित्रकार, त्या झाडांना रंगवताना मुळाकडून शेंड्याकडे अशा पद्धतीनं रंगवलं जातं. आणि आपल्याकडे आपण जेव्हा चित्र काढायला घेतो, साधारण चित्रकार काय करतात की शेंड्यापासून मुळाकडे असं उलटं रंगवलं जातं. त्यामागे काय संकेत आहे? वारली चित्रकारांच्या मते जेव्हा आपण आकाशाकडून भूमीकडे जाणारं झाड रंगवतो, म्हणजेच मृत्यूकडे, खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारं नकारार्थी जीवन असा त्याचा संकेत ते मानतात. तर भूमीतून वर उगवणारे म्हणजेच जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते, उदयाकडे नेणारे जीवन असते, प्रगतीकडे जाणारे जीवन असते, असे त्यांचे संकेत आहेत. काही लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. भित्तिचित्रे चितारणाऱ्या स्त्रियांना धवलेरी असे म्हणतात. त्यांना कोणत्याही गावात पाचारण केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. आता आपल्या जीवनामधले काही महत्त्वाचे प्रसंग जे आहेत, जसं मगाशी आपण चर्चा केली की त्यांच्या चित्रांमध्ये काय होतं हे प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे लग्न प्रसंग आहे. लग्नप्रसंगी विशेषतः काय करतात ते झोपड्या रंगवतात. झोपड्या रंगवत असताना आधी एक चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या त्यांच्या या चित्रांना खूप मान आहे. ज्या स्त्रिया अशा प्रकारची भित्तिचित्र त्या ठिकाणी करत असतात, चितारत असतात, रंगवत असतात, त्या स्त्रियांना धवलेरी असे म्हणतात. रिकाम्या जागेसाठी किंवा एका शब्दात उत्तरे लिहा यासाठी तुम्हाला हा प्रश्न येतो परीक्षेला की भित्तिचित्रे चितारणाऱ्या स्त्रियांना डॅश डॅश असे म्हणतात. धवलेरी हा शब्द आहे, धवलेरी असे म्हणतात. या ज्या स्त्रिया आहेत यांना अशा प्रकारची भित्तिचित्र काढण्यासाठी कोणत्याही गावात बोलावलं जातं. पाचारण केलं जातं म्हणजे बोलावलं जातं. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्र चितारण्याचं काम केलं जातं. भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवरची चित्रे. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशीच काय करतात, भिंतीवर ही चित्र काढण्याचं काम केलं जातं. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. अशा प्रकारे लग्न प्रसंगी काय करतात, भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची चित्र त्या ठिकाणी काढली जातात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण आणि अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर उभे आडव्या रेषांचे आकार तो शिकला. मग यांनी वारली चित्रकारांनी कशापासून प्रेरणा घेतलेली आहे किंवा वारली चित्रकार जे आहेत ते प्रामुख्यानं भौमितिक आकारांचा उपयोग चित्रासाठी करतात. ही प्रेरणा कशाकडून त्यांना मिळाली तर निसर्गातूनच त्यांनी हे आकार घेतलेले आहेत. चंद्राच्या वाटोळ्या म्हणजे गोलाकार आकारातून त्यांनी गोल आकार चित्रासाठी घेतला. पानं जी असतात झाडांची त्या आकारातून त्यांनी त्रिकोण आणि अंडाकृती आकार त्यांनी घेतले. फुलांच्या पाकळ्या असतील, फांद्यांचे आकार आहेत त्यातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला, चंद्राची कोर आणि इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमान आणि अर्धवर्तुळ पाहिले. त्याचबरोबर पक्ष्यांच्या भराऱ्या असतील, माशांचं पोहणं असेल, या सर्वांच्या निरीक्षणाने समांतर उभे आडवे रेषांचे आकार ते शिकले. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना तो एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. इतक्या विविध आकार त्यानं निसर्गातून घेतलेत. कुठलंही शिक्षण त्यानं शाळेतून घेतलेलं नाही.
त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, समांतर रेषा किंवा पंचकोन असे कुठलेही आकार तो शाळेत शिकला नाही आहे, तर सगळे आकार तो निसर्गाकडून शिकलेला आहे. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. अवलोकनातून म्हणजे निरीक्षणातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. या ठिकाणी बघा वस्तूंची चित्र काही दाखवलेली आहेत, ज्याच्यावर वारली चित्रकला रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळते. कपबशी आहे, या ठिकाणी एक टी शर्ट दाखवला आहे, बॅग दाखवलेली आहे. आणि ह्या वस्तू ज्या असतात आपल्याकडे जी प्रदर्शनं भरतात पहा, त्या प्रदर्शनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात आणि त्यांची खूप चांगली किंमतसुद्धा येते. वारली चित्रकला ही आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना आपल्याला दिसतो. आजकाल टी शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. ह्या वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत आजकाल आपण फॅशन म्हणू किंवा एक ट्रेंड म्हणू, वारली चित्रकलेचे नमुने आपल्याला ह्या वेगवेगळ्या गोष्टींवर पाहायला मिळतात आणि आपण ह्या वस्तू मोठ्या हौसेनं घरी घेऊन येतो. मग त्याच्यामध्ये कपडे असतील, साड्या आहेत, तुमच्या कुर्तीज असतील किंवा टी शर्ट्स आहेत, त्याच्यावर ही चित्रकला आपल्याला बघायला मिळते. किंवा त्या ठिकाणी भेटवस्तू आहेत, भेट कार्ड आहेत, पर्स असतील, बॅग्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारची चित्र असणाऱ्या. ह्या सगळ्यांना प्रचंड मागणी असते पहा आणि चांगली किंमतही त्याची मिळते. असं लेखक म्हणतात की फक्त आपल्या महाराष्ट्राची मोहोर देशभरातच उमटली आहे असं नाही, तर या वारली चित्रकलेमुळे परदेशात सुद्धा आपली संस्कृती जाऊन पोहोचली आहे. परदेशात सुद्धा ह्या गोष्टींना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यामुळे ही चित्रकला आता फक्त आदिवासी कलेपुरती मर्यादित राहिलेली नसून ती अगदी देशाच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचली आहे. तर अशी ही वारली चित्रकला आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आणि आपल्या संस्कृतीचं किंवा आपलं जे निसर्गाप्रती प्रेम आहे ते दर्शवणारी ही एक अतिशय सुंदर अशी कला वारली चित्रकला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलरली सोबत राहा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.